तर मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे मंत्रालय परिसरामध्ये जिथे कधीही पावसाचं पाणी साचत नाही तिथेही पाणी साचलं। आरसा गेट इथे प्रचंड पाणी साचलं आणि प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली। महापालिका कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ तिथे दाखल झाले। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबईत मे महिन्यातच पाऊस जोरदार सुरू झाला। पहिल्याच दिवशी प्रशासनाची दाणादाण उडाली। अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य दिसून आलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालय जे प्रशासनाचं सर्वोच्च महत्त्वाचं ठिकाण राज्याचं, तिथली ही परिस्थिती आपण पाहत आहात। आरसा गेट आहे, त्या गेटच्या आत जातानाच प्रचंड पाणी इथे साचलेलं। सगळ्या जे जे पाणी निचरा होतो तिथले सगळं जी घाण आहे ती पडल्यामुळेच कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं, पण आता पाणी काढण्याचा प्रयत्न इथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रशासन जे आहे ते करत आहे। दुसरीकडे या भागामध्ये सगळे VVIP लोक येत आहेत। प्रशासनाचं सर्वोच्च महत्त्वाचं ठिकाण आहे। अशीच ही परिस्थिती असेल तर मुंबईतली परिस्थिती काय असणार आहे? पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांसाठी प्रचंड मोठे हाल सहन करण्याची वेळ आली। इथे सगळे महापालिका आणि PWDचे कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली आहे, पण पहिल्याच पावसामध्ये अनेकांना त्रास सहन करावा लागला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।